नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त नाव आहे? टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना खालीलपैकी कोणी दिला होता? उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना खालीलपैकी कोणी दिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, गावामध्ये जन्म मृत्यू विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी ठेवत असतो? गावामध्ये जन्म मृत्यू विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी ठेवत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 मे 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू आहे। प्रश्न क्रमांक 8 ताडोबा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 10 कावीळ हा रोग मानवी शरीरामधील कोणत्या अवयवाला जडतो? कावीळ हा रोग मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या अवयवाला जडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावीळ हा रोग यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते घातक रसायन असते? तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते घातक रसायन असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे घातक रसायन असते। प्रश्न क्रमांक 12 भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आले होते? भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान हे अंमलात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 13 सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 मिनिट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हा महाराष्ट्रात सर्वात मोठा बहुउद्देशीय जलप्रकल्प जायकवाडी हा आहे। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 मिजी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिजी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिजी ही अरुणाचल प्रदेश या राज्याची प्रमुख भाषा आहे। प्रश्न क्रमांक 18 पाके पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाके पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य
आन्सर होईल प्रश्न क्रमांक 19 तपगिरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तपगिरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित क्रांती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चामडे उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 20 शेयाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता शेयाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट कॉक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 21 भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते आहे भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आर्सेनिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 22 बेडसा गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले मंदिर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 23 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून खालीलपैकी कोणत्या फुलपाखराला मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून खालीलपैकी कोणत्या फुलपाखराला मान्यता दिलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्लू मॉर्गन या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 25 आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 27 संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर 1945 या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 28 टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे टू द पॉइंट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हार्शेल गिब्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 29 पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 30 इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोम या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक 31 तिरुचिरापल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 33 कविता राऊत खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत कविता राऊत या खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धावपट्टू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 34 आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 35 आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केला होता आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डायनामाइट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 36 तारापूर प्लांटमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज तयार होते तारापूर पॉवर प्लांटमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज निर्माण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अणु ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक 37 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे हरित क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अन्नधान्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल
39 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी खालीलपैकी कोणत्या आयोगासमोर केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंटर आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 एस ऑगस्ट ऑड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? एस ऑगस्ट ऑड हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सानिया मिर्झा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ते. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणते उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणते उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रीय मधमाशा संशोधन प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? राष्ट्रीय मधमाशा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मावळत्या सूर्याचा देश पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? मावळत्या सूर्याचा देश असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1789 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सांभर तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांभर तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य